पैसा, नशीब आणि संकट या तिघांमध्ये खरं महत्त्वाचं काय असतं? आज आपण एका अशाच प्रभावी कथेबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करेल. चला तर मग सुरू करूया. विचार करा, हे शब्द एका डॉक्टरचे आहेत. या एकाच वाक्यातून परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येतो, नाही का? म्हणजे जिथे पैसा, सगळी ताकद संपते, तिथे फक्त आणि फक्त चमत्काराचीच आशा उरते. आता बघा, हे दृश्य आहे हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमधलं. एका मुलाचं जीव धोक्यात आहे. सगळीकडे एकदम तणावाचं वातावरण. पण प्रश्न हा आहे की ही वेळ आलीच कशी? असं काय घडलं? तर कथेचा पहिला भाग, जेव्हा पैसा कमी पडतो. गोष्टीची सुरुवात होते ती अशा पालकांपासून जे पूर्णपणे हताश झाले आहेत, कारण त्यांना आता एका अशा सत्याचा सामना करावा लागतोय जिथे त्यांची सगळी संपत्ती अक्षरशः निरुपयोगी ठरलीय. हे ऐका, डॉक्टर, पैशाची काळजी करू नका. आम्ही पाण्यासारखा पैसा खर्च करू. फक्त माझ्या मुलाला बरं करा. हे शब्द आहेत त्या हताश झालेल्या पालकांचे. त्यांचा किती ठाम विश्वास होता बघा की पैसा कुठलीही समस्या सोडवू शकतो, अगदी मृत्यूलाही हरवू शकतो. पण खरंच असं असतं का? आता आपण गोष्टीत जरा मागे जाऊया. साधारण 24 तास आधी. कथेचा दुसरा भाग आहे, अपघाताच्या एक दिवस आधी. इथे आपली ओळख होते या कथेच्या मुख्य पात्राशी, राहुलशी. आणि आपण त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे समजून घेऊ. तर हा आहे राहुल. तो आपल्या मित्राला मोठ्या अभिमानाने आपली अगदी नवीन फुल्ली ऑटोमॅटिक गाडी दाखवतोय. राहुलचं आयुष्यनं असंच होतं, महागड्या वस्तूंभोवती फिरणारं. त्याची नवीन गाडी म्हणजे त्याचा स्वाभिमान होता. त्याच्यासाठी वस्तूंची किंमत हीच त्याची खरी ओळख होती. आणि फक्त गाडीच नाही, तो मित्राला त्याचा शर्ट दाखवत म्हणतो, अरे हा शर्ट बघ, तब्बल 7,000 रुपयांचा आहे. यावरूनच कळतं की त्याच्यासाठी भौतिक गोष्टींना त्यांच्या किमतीला किती महत्त्व होतं. आणि गोष्ट इथेच संपत नाही. त्याने नुकताच 5,000 रुपयांचा एक नवीन गॉगलही घेतला होता. म्हणजे बघा, त्याच्यासाठी प्रत्येक वस्तूची ओळख ही तिच्या किमतीवरूनच ठरायची. आणि हेच होतं त्याच्या आयुष्याचं तत्वज्ञान. त्याचा अगदी ठाम विश्वास होता की या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी तुझा मित्र विकत घेऊ शकत नाही. प्रत्येक गोष्ट पैशाने बनते. त्याच्यासाठी पैसाच सर्वस्व होता. आता येतो कथेचा तिसरा भाग, 2 वेगवेगळे दृष्टिकोन. आणि इथूनच राहुल आणि त्याचा मित्र यांच्यातलं जे वैचारिक अंतर आहे तो संघर्ष सुरू होतो. त्यांच्या वागण्यातला फरक अगदी स्पष्टपणे आपल्या समोर येतो. होता काय की त्यांच्या गाडीजवळ 2 गरीब विक्रेते येतात. पहिला एक खेळणी विकणारा आणि दुसरा एक स्क्रीन कव्हर विकणारा म्हातारा माणूस. राहुल दोघांनाही चालता हो असं म्हणून तुच्छतेने हाकलून लावतो. पण त्याचा मित्र तो मात्र वेगळा वागतो. तो खेळणीवाल्याकडून 100 रुपयांचं खेळणं यातो आणि त्या म्हाताऱ्या माणसाकडून 100 रुपयांना 4 स्क्रीन कव्हर घेतो. आणि या बदल्यात त्याला काय मिळतं तर त्या दोघांकडून मनापासून दिलेले आशीर्वाद. हाच तो फरक आहे दोघांमध्ये. एका बाजूला आहे राहुल, ज्याच्यासाठी पैसाच सगळं काही आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याचा मित्र, जो माणुसकी आणि आशीर्वादांना जास्त महत्त्व देतो. एकीकडे पैशाचा गर्व तर दुसरीकडे करुणेची भावना. आणि हाच फरक पुढे जाऊन कथेला एक असं वळण देणार आहे ज्याचा कोणी विचारही केला नसेल. आणि आता येतो कथेचा चौथा भाग, आयुष्य बदलून टाकणारा तो एक क्षण. हो, आता गोष्ट त्या क्षणावर येते जो सगळं काही बदलून टाकणार आहे. एक भीषण अपघात जो आपल्याला पुन्हा वर्तमानात त्या हॉस्पिटलच्या सीनशी नेऊन जोडणार आहे. तर राहुल मोठ्या गर्वाने आपली नवीन गाडी चालवत असतो. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. मेसेज वाचण्याच्या नादात त्याचं लक्ष रस्त्यावरून हटतं. त्याचा मित्र त्याला सावध करायचा प्रयत्न करतो, अरे लक्ष दे. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. अचानक समोरून एक मोठा ट्रक येतो. आणि त्या भीषण अपघातात मित्राला काहीही होत नाही. तो सुखरूप वाचतो. पण राहुल गंभीर जखमी होतो. खूप रक्त जातं. आणि इथूनच ही कथा पुन्हा वर्तमानात येते, त्या हॉस्पिटलमध्ये जिथे आपण सुरुवातीला होतो, जिथे त्याचे आई-वडील पैशाच्या जोरावर त्याला वाचवण्यासाठी धडपडत आहेत. आता कथेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, आशीर्वादाची शक्ती. चला पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये जाऊया कथेच्या परमोच्च क्षणासाठी. कारण इथेच आदल्या दिवशी घडलेल्या त्या छोट्या छोट्या घटनांना एक खूप मोठा आणि खोल अर्थ मिळणार आहे. डॉक्टर जेव्हा म्हणतात की आता फक्त प्रार्थनाच चमत्कार करू शकते, तेव्हा सगळेच हताश होतात. पण त्याच क्षणी राहुलच्या मित्राच्या डोळ्यासमोर आदल्या दिवशी भेटलेल्या त्या 2 विक्रेत्यांचे चेहरे येतात. त्याला आठवतात त्यांनी दिलेले आशीर्वाद. त्याला त्या खेळणी विक्रेत्याचे शब्द आठवतात, तुम्हाला माझे आणि माझ्या मुलाचे आशीर्वाद मिळतील. त्याला त्या म्हाताऱ्या माणसाचे आशीर्वाद आठवतात,
आणि त्याला कुठेतरी आतून एक जाणीव होते की कदाचित त्याच आशीर्वादांच्या शक्तीमुळे आज तो त्या अपघातातून वाचला आहे. आणि मग जिथे पैशावरचा विश्वास पूर्णपणे संपतो तिथे श्रद्धेचा प्रवास सुरू होतो. राहुलचा मित्र आणि त्याचे आईवडील तिघेही एकत्र येऊन मनापासून प्रार्थना करायला लागतात. आणि तो चमत्कार खरंच घडतो. काही वेळाने डॉक्टर बाहेर येतात आणि ती आनंदाची बातमी देतात. देवाने तुमची प्रार्थना ऐकली, तुमचा मुलगा आता धोक्याच्या बाहेर आहे. बघा, राहुलचा जीव वाचला, पण तो पैशाने नाही वाचला. तो वाचला प्रार्थनेने आणि त्या 2 अनोळखी माणसांनी दिलेल्या आशीर्वादांच्या शक्तीने. ही कथा खरंच खूप मोठा संदेश देऊन जाते. प्रत्येकजण पैसे कमावतो, पैसे कमवण्याच्या मागे धावतो, पण आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न तो कोणीच करत नाही. आपण या धावपळीत हे विसरूनच जातो आणि ह्याच आशीर्वादांची खरी किंमत आपल्याला अशा संकटाच्या वेळी कळते. तर मग ही कथा ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच उरतो. संपत्तीचा खरा अर्थ काय आहे? फक्त पैसा आणि महागड्या वस्तू म्हणजे संपत्ती? की दया, करुणा आणि आपण इतरांकडून मिळवलेले आशीर्वाद ही खरी संपत्ती आहे? यावर विचार करायला हवा, नाही का?